हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत गुलाबजामुन आणि खूप छान असे हे गुलाबजामुन तयार होतील। साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। मिल्क पावडर पासून आपण हे गुलाबजामुन तयार करणार आहोत, त्यामुळे हे व्यवस्थित होतात, बिघडणार नाही। सर्वात आधी आपण साखरेचा पाक तयार करायला घेत आहोत। तर त्यासाठी मी भांड्यामध्ये 1.5 कप साखर घातलेली आहे। पूर्ण 2 कप आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। साखरेचा पाक आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असा नको आहे। साखरेचा पाक आपल्याला हातात आपण बोटांमध्ये घेतल्यानंतर फक्त असा म्हणजे चिकट असा झाला पाहिजे। त्याची आपल्याला तार तयार करायची नाहीये। एक तार किंवा 2 तारेचा पाक आपल्याला तयार करायचा नाहीये। ह्याच्यामध्ये आता मी वेलची घातलेली आहे। गुलाबजल सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। सर्वात आधी आता कमी आचेवरती 10 मिनिटांसाठी आपण हा साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। आता आपण पीठ तयार करायला घेऊया। 1 कप मी हे मिल्क पावडर घेतलेली आहे। चांगल्या कंपनीची मिल्क पावडर घ्यायची आहे। तर आता मी ही अमूलची घेतलेली आहे मिल्क पावडर आणि 1.5 चमचा म्हणजे टेबलस्पून मी 1.5 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे, बारीक रवा। मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता आणि बारीक रवा वापरलेला आहे, जाडसर रवा वापरलेला नाहीये। आणि 1/4 टीस्पून मी यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे। तर मिल्क पावडरचे गुलाबजामुन आहे, त्यामुळे बेकिंग सोडा हा 1/4 टीस्पून मी घातलेला आहे। तर आतून व्यवस्थित हे झाले पाहिजेत म्हणून आपल्याला बेकिंग सोडा याच्यामध्ये वापरायला लागतो। दूध घालूया आता आपण थोडंसं आणि ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा खूप घट्ट किंवा खूप पातळ असा नको आहे, मीडियम असा हवा आहे। तर सर्वात आधी आपण ज्यावेळेस गोळा तयार करतो त्यावेळेस थोडंसं हे पीठ तुम्हाला पातळ दिसेल, पण थोडा वेळ आपण ठेवलं म्हणजे 1 ते 2 मिनिटं जरी हे पीठ ठेवून दिलं तर हे पीठ थोडंसं घट्ट होतं, म्हणजे पूर्ण दूध पिलं जातं। तर आता मी हे पीठ तयार करून घेते। आणि जसे खव्याचे जे गुलाबजामुन असतात तर ते कधी-कधी आपले बिघडले जातात। तर साखरेचा पाक व्यवस्थित नाही झाला तर त्याच्यामुळे पण ते बिघडले जातात। तर आता हे जे मिल्क पावडरचे जे गुलाबजामुन आहे ते खूप छान व्यवस्थित आणि साध्या सोप्या पद्धतीने व्यवस्थित होतात आणि खायला सुद्धा खव्याचे जे गुलाबजामुन असतात त्याच चवीमध्ये होतात। अर्धा चमचा मी हे तूप घातलेलं आहे आणि आता आपण ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तर त्या पद्धतीने आपल्याला ह्याचं पीठ तयार करायचं नाही आहे। हलक्या हाताने ह्याचं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। खूप जास्त मळून घ्यायचं नाही आहे हे पीठ आपल्याला। मग म्हणजे आपण जर हे पीठ खूप जास्त असं मळून घेतलं तर त्याचे गुलाबजामुन जे तयार होतात तर ते असे रबरसारखे होतात, ते व्यवस्थित होणार नाही, स्पॉन्जी नाही होणार, ते रबरसारखे चुई असे गुलाबजामुन तयार होतील। तर त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही पाहत असाल पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। हाताला हे म्हणजे चिटकत नाही आहे, माझ्या हात पूर्ण क्लीन झालेले आहेत आणि थोडंसं तूप पण आपल्या हाताला लागत आहे। तर आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। पीठ ठेवणार नाही आहे मी, लगेचच हे पिठाचे गोळे तयार करून ह्याचे गुलाबजामुन तयार केलेले आहे। पीठ ठेवण्याची काही गरज नाही आहे, लगेच तुम्ही पिठाचे गोळे करून ह्याचे गुलाबजामुन तयार करू शकता। तर आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया आणि आता तुम्ही पाहत असाल की आतून ह्या पिठाला अशी जाळीसुद्धा व्यवस्थित अशी आलेली आहे। तर आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया आणि पिठाच्या म्हणजे गोळ्यांच्या वरती असे क्रॅक यायला नको, छान असे चकचकीत गोळे ह्याचे तयार झाले पाहिजेत, असे आपल्याला ह्याचे गोळे तयार करायचे आहे। जर क्रॅक गेला पिठाला गोळ्यांना तर म्हणजे आपलं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे ह्याचे पिठाच्या वरती असे क्रॅक जातात। तर आपल्याला थोडंसं दूध घालून पुन्हा आपल्याला ह्याचं म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं आहे छान असं। ते पहा आता हा आपला गोळा खूप छान असा तयार झालेला आहे आणि चकचकीत गोळा तयार झालेला आहे। अजिबात ह्याच्या वरती क्रॅक पण नाही आलेले, इतका छान आपला हा गोळा तयार झालेला आहे। तर आता आपण हे तेलामध्ये घालून पाहून घेऊया। तर आता सर्व गोळे मी तयार करून घेते आणि त्याच्यानंतर आपण ह्याला आपण तळून घेऊया। तेल खूप जास्त गरम नको आहे आपल्याला, हलकंसं गरम झालं पाहिजे, इतकं आपल्याला तेल आपल्याला तापलेलं पाहिजे। तर एक छोटासा गोळा आधी टाकून पाहायचा आहे, तेल खूप जास्त गरम झालेलं आहे किंवा थंड आहे हे आधी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर हे पहा असा गोळा घातल्यानंतर
हलकेसे असे बबल्स येतात, म्हणजे खूप पटकन नाही, हलके हलके असे टाकल्यानंतर असे बबल्स आले पाहिजे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. इतक्याच टेम्परेचरवरती हे तेल गरम झालं पाहिजे. खूप जास्त जर गरम तेल झालं तर मग आपले गुलाबजामुन जे आहेत ते वरतून जळले जातील, आतून कच्चे राहणार. तर त्यामुळे आपल्याला तेल खूप जास्त तापलेलं नको आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. मोठा गोळा टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं की हलकेसे असे म्हणजे बबल्स आलेले आहेत, म्हणजे इतकं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. सर्व आता मी हे गोळे घातलेले आहे ह्या तेलामध्ये, आणि आता हलक्या हाताने आपण ह्याला आता चमच्याने हलवून असं तळून घेऊया. चमच्याने सतत हलवून तुम्हाला ह्याचे गोळे तयार करून घ्यावे लागतील, कारण एकसारखा ह्याचा आपला गुलाबजामचा कलर आला पाहिजे, म्हणून तुम्हाला एकसारखं असं चमच्याने हलवून हे तळून घ्यावे लागतील. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कमी आचेवरतीच तुम्हाला हे गुलाबजामुन तळायचे आहे. गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम असं ठेवायचं नाही आहे, कारण गुलाबजामुन वरून असे आपल्याला ते तळल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात, मग ते व्यवस्थित लागणार नाही. म्हणून आपल्याला थोडंसं कमी आचेवरतीच ह्याला तळून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो, पण तसेच तुम्हाला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, एकसारखा असा रंग यावा म्हणून मी हे सतत चमच्याने अशा हलवून हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. आणि आधी आपण जो गोळा घातलेला होता तो आता हा व्यवस्थित तळून झालेला आहे. ह्याचा कलर पण तुम्ही पाहू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला लाईट रंगाचे गुलाबजामुन आवडतात तसे तुम्ही घेऊ शकता, किंवा थोडेसे डार्क कलरचे करू शकता. तर आता मी हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया आणि फक्त 1 ते 2 मिनिटासाठी ह्याला प्लेटमध्येच ठेवून द्यायचं आहे. लगेच काढून तुम्हाला साखरेच्या पाकात घालायचे नाही आहेत. गरम गरम म्हणजे तेलातून एकदम काढून लगेच साखरेच्या पाकात नाही घालायचे, कारण त्याने गुलाबजामुन कधी कधी असे सुरकुत्या आल्यासारखे होतात, म्हणजे एकदम असे खेचले जातात, व्यवस्थित होत नाही. तर तसे गुलाबजामुन करायचे नाही आहे. थोडंसं 2 मिनिटासाठीच प्लेटमध्ये असंच ठेवून द्या. आणि साखरेचा पाक आपला थोडासा असा आपला हा गरम असला पाहिजे, खूप जास्त गरम नाही, थोडासा गरम असला पाहिजे, कारण हे मिल्क पावडरचे गुलाबजामुन आहेत, त्यामुळे हा साखरेचा पाक थोडा गरम असला पाहिजे. आता आपण हे सर्व गुलाबजामुन टाकूया. आधी जो गुलाबजामुन मी काढलेला होता तो मी यामध्ये घातलेला आहे, तो व्यवस्थित असा आपला झालेला आहे. सर्व गुलाबजामुन आपण घालूया. साखरेचा पाक जर थंड झाला असेल तर थोडासा तुम्ही गरम करून घेऊ शकता, कारण हे मिल्क पावडरचे गुलाबजामुन आहेत, त्यामुळे साखरेचा पाक तुम्हाला थोडासा गरम लागेल. आणि जे आपले माव्याचे जे खव्याचे जे गुलाबजामुन आपण बनवतो तर त्याला साखरेचा पाक खूप जास्त गरम लागत नाही, कारण खूप जास्त गरम पाकामध्ये आपण ज्यावेळेस माव्याचे गुलाबजामुन घालतो तर त्यावेळेस ते थोडेसे फुटले जातात. तर हे मिल्क पावडरचे गुलाबजामुन आहेत, त्यामुळे आपल्याला थोडासा साखरेचा पाक गरम करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आता ह्याच्यामधून वाफ निघत आहे, इतकं हे साखरेचा पाक हा गरम आहे. तर असेच तुम्हाला हे गुलाबजामुन घालायचे आहेत. तर आता मी हे गरम करून घेतलेला आहे साखरेचा पाक, थोडासा थंड झालेला होता. तर आता झाकण लावून ह्याला आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. अर्ध्या तासामध्ये हे गुलाबजामुन बनून तयार होतील. अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास लागू शकतो. तर आता हे मी 1 तासभर मी ठेवून दिलेले होते. गुलाबजामुन आपले छान तयार झालेले आहेत, व्यवस्थित झालेले आहे. साखरेचा पाकसुद्धा खूप जास्त गोड किंवा खूप पातळ असा झालेला नाही, छान व्यवस्थित मीडियम असा झालेला आहे. आणि स्पॉन्जी गुलाबजामुन झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पहा, असे स्पॉन्जी गुलाबजामुन झालेले आहेत. आता मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते की आतून किती छान अशी जाळी आलेली, आतून सुद्धा हा गुलाबजामुन खूप स्पॉन्जी झालेला आहे. लक्षात ठेवायचं, पीठ जे आपण तयार करतो मिल्क पावडरनी, तर ते खूप जास्त असं मळायचं नाही आहे, का हलक्या हातानेच ते पीठ तुम्हाला तयार करायचं आहे. जसं आपण चपाती तयार करतो तर त्यासाठी पीठ जसं आपण मळतो तर तसं नाही करायचं, कारण त्याचे जे गुलाबजामुन आहेत ते खूप रबरसारखे स्टिकी गुलाबजामुन होतात, स्पॉन्जी होत नाही, ते खूप चुई गुलाबजामुन होतील. तर हलक्या हातानेच पीठ तयार करायचं आहे. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा.